स्वयंपाकाचं कराल तुम्ही मॅनेज, पण डब्यांच्या डिलिव्हरीचं काय करणार आहात? दुसरं कोण बघणार? मी आणि बाबाच करतोय मॅनेज. काही लपवत नाहीयेस ना निकू? नाही ग, मी कशाला काही लपवीन. निकी नक्की काहीतरी लपवत होती. मला एकदा घरी जाऊन हे नेमकं काय प्रकरण आहे ते बघायलाच पाहिजे. हो, पण जायच्या आधी समीरशी बोलून त्यांना विश्वासात घेते. ते आत्ता इथे असते माझ्या बरोबर तर किती बरं झालं असतं. अर्पिता मॅडम, मी आलोय. मलाही वाडा ना, भूक लागली, मी हात धुवून येतो. हो. तुम्ही पण घ्या ना. बाबा जेवले? हो, त्यांचं जेवण झालं, औषधं पण घेतली त्यांनी, झोपलेत आता. काय रे समीर, एवढं लवकर कसं कामावरून सुटलास? आज सगळ्या रेस्टॉरंटचं इन्स्पेक्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यासाठी बाहेर होतो. 2 ठिकाणचं झालं, आता मध्ये वेळ होता म्हणून जेवायला घरी आलो. तुझं वर्क प्रोफाईल आजकाल जरा विचित्र झालंय का रे? रोज काहीतरी वेगवेगळंच सांगतोस. हो ना. आधी अमुक एक वेळ ह्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर हा असेल याची गॅरंटी असायची. आता तसं होत नाही ना. बरं झाली जेवणाच्या वेळेला आली. ए, तुला ताट कर ग. माझं पोट भरलंय आज. समीर, मी आज तुझ्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. सावकाश सावकाश. अरे सावकाश. घाईने खाल्लं की मग पचत नाही आणि असा ठसका लागतो. मग तू कशाला गेली होती रेस्टॉरंटमध्ये? म्हणजे काही काम होतं का सहज? सहज नाही, मुद्दामूनच गेले होते. अरे तू नाही का मागे मला सांगितलं होतंस तुमच्या रेस्टॉरंटमध्ये चीज पास्ता कमाल मिळतो, सो मग गेले तुमच्या रेस्टॉरंटमध्ये, म्हटलं ट्राय करूया.
चीज पास्ता छान असेल ना ग. आपण जाऊया नेक्स्ट टाइम. पण ह्याच्या रेस्टॉरंटमध्ये नको, दुसऱ्या. का? हा कुठे असतो रेस्टॉरंटमध्ये? आज पण बघ ना, नेमका बाहेर गेला होता. तेच ना, मी गेले आणि हाच नव्हता रेस्टॉरंटमध्ये. तू तिकडे माझ्याबद्दल काही विचारलं नाहीयेस ना? हो. अरे असं काय करतोस? तुला आवडत नाही ना कामाच्या ठिकाणी ओळख सांगितलेली? मग असं कसं करेन मी? लक्षात आहे माझ्या. मी समीर देशमानेला कधीच्या कंपनीत काढून टाकलाय. समीरची आई, मी तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगायला आले होते. बोल ना. ते 3 दिवसांनंतर स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे ना, सो पप्पांनी ना नामस्मरणाचा कार्यक्रम ठेवलाय. ऍक्च्युली हॉल वगैरे अजून काही कन्फर्म नाहीये. सगळ्यांनी यायचंय. हा, माझी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं. हो म्हणजे काय, नक्की येणार. समीर, येशील ना? हो. तुम्हाला जमेल ना? हो. आणि स्वामींच्या नामस्मरणाचा कार्यक्रम आहे ना, मग नाही कसं म्हणायचं. नक्की जाऊ आपण. येऊ आम्ही. ऑल राईट देन. डेट आणि वेळ लक्षात ठेवा बरं का. नाही, नंतर ऍड्रेस पाठवेन मी कन्फर्म झाला की. अर्पिता, आपण हा शब्द विसरायचा आता. समीरच्या आयुष्यातून तुझ्या एक्झिटचं काउंटडाऊन सुरू झालंय आता. सॉरी, माझा तोल गेला. नाही, सॉरी, माझा पण तोल गेला. ऍक्च्युली माझं लक्ष नव्हतं. नाही, मी अशीच वळले. मी बघायला पाहिजे होतं वळताना. सॉरी. नाही, तुमचं बरोबर आहे. सॉरी. ते ऍक्च्युली तिथे ते चुणी पडली ना, म्हणून मला ते आवडत नाही. सॉरी, ते मी इथलं बरोबर केलं आणि ते राहून गेलं. ओके. काय झालं?
हो. ते विषय द्या ना. की तुमची तब्येत बरी आहे ना? हो, बरी आहे. समीर, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला ना. आज ना माझं निकीशी फोनवर बोलणं झालं. काय? आज माझं निकीशी फोनवर बोलणं झालं. मोठ्याने बोला ना. आज ना माझं निकीशी फोनवर बोलणं झालं. कशाबद्दल? निकीने आणि बाबांनी मिळून आमचा डब्यांचा व्यवसाय परत सुरू केलाय. हा. छान वाटलं मला ऐकून. म्हणजे घरचा पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. चांगलं आहे की. नाही नाही, चांगलं आहे. पण हो, माहित नाही का, मला असं वाटलं की निकी काहीतरी लपवते माझ्यापासून. मला वाटतं त्या डब्यांच्या डिलिव्हरीचा काहीतरी इश्यू असणार. काय बाबांना ते सगळं झेपत नाही आणि निकीची क्रिकेटची प्रॅक्टिस असते ना, तिच्याकडे वेळ नसतो. कसं करते डब्यांच्या डिलिव्हरीचं काय माहिती. म्हणजे मी जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण निकी काहीतरी विषय टाळला आणि फोन ठेवून दिला. हे डिलिव्हरीचं काम मी करतोय हे प्लीज अर्पिता मॅडमला कळू देऊ नकोस. मी ना स्वतःच तिकडे जाऊन बघते काय गडबड आहे ते. मी नाही म्हटल्यावर निकीने नसेल सांगितलं. हे बघा, तुम्ही असं काही करू नका. पण का? मागच्या वेळेला गेलो तेव्हा आपण बघितलं ना, म्हणजे आई यापुढे तुझी सावलीच या घरावर नकोय मला. माझ्यासाठी मेली होतीसच तू, पण तुझ्यासाठी हे घर कायमचं तुटलं, लक्षात ठेव. परत तुमचा झालेला अपमान मला नाही आवडणार. आणि हो, मी शब्द दिलाय तुम्हाला. मला मानाने मी त्या घरात घेऊन जाईन परत. सो प्लीज. बाकी निकीशी बोलून काय प्रॉब्लेम आहे तो मी एकदा विचारून घेतो तिला आणि मी सांगेन ना तुम्हाला. आपण सोल्युशन काढू दोघं मिळून त्यावर. ठीक आहे? काळजी वाटते हो मला त्या घराची. हे बघा, सगळं चांगलं होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आता 3 दिवसांनी आपण स्वामींच्या नामस्मरणाला जातोय ना, स्वामी सगळं व्यवस्थित करतील. हो, मी तर खूप आतुरतेने वाट बघते त्या दिवसाची. स्वामींच्या कृपेने बाबा पण बरे झाले लवकर. कधी एकदाचा तो दिवस उजाडतोय असं झालंय मला. इकडे आम्ही असणार आहोत, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. दिदे, अगं चल ग, आवरलं का तुझं? हो, आले आले. कधीपासून तयार होती आई. चल, हा तयार आहे मी. चल निघूया. हो, तिथे काही हार वगैरे लागणार आहे का? काही गरज वाटत नाही. बरं, आणि राजस्थानी हॉलचा पत्ता पाठवला? अगं नाही ना, विसरली म्हणे कामाच्या गडबडीत. पण मी तिला फोन केला होता, तर 5 मिनिटात त्या हॉलचा पत्ता पाठवते म्हणाली. ठीक आहे. तुझ्याकडे सुट्टी आहेत का ग? बघते थांब. काय रे, तुला नाही यायचं? सगळी पलटण कशाला पाहिजे? तुम्ही जा, मी थांबतो घरी. तसंही घराकडे बघायला कोणीतरी पाहिजे ना. फालतू कारण देऊ नकोस. स्वामींच्या नामस्मरणासाठी चाललोय ना, मग स्वामी बघतील घराकडे. तू चल. या निमित्तानं का होईना तुझ्या डोक्यात जरा प्रकाश पडेल. निलो यार, यार बीर करायचं नाही. आई आहे मी तुझी. बोर होते का मला. ओल्ड सिस्टम. गपचूप चल. कुठे गेली भटकायला? कोण ग? ती स्वतःला जी या घरची सून म्हणवते ना ती.
कोण? हे बघ समीर, मला तू आले आले. कुठे होता तुम्ही? अहो आज स्वामींची पुण्यतिथी आहे ना, म्हणजे नामस्मरणासाठी जातोय आपण, पण घरात सुद्धा स्वामींची पूजा व्हायला पाहिजे ना, म्हणून स्वामींच्या आवडीची चाफ्याची फुलं आणायला गेले होते. अरे वा. ही मोठी घरचं करणारी, जसं काय आम्ही घर वाऱ्यावर सोडले. बस बस. बरं मला 5 मिनिटं द्या, मी पटकन पूजा करते आणि स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू पण केलेत नैवेद्याला. नैवेद्य दाखवते, मग लगेच आपण निघूया. ठीक आहे, तुम्ही करून घ्या पूजा. अर्पिताच्या बाबांचा फोन. हा बाबा बोला. नाही माफ करा, काय आहे की खरं तर एक ना मोठी ऑर्डर मिळाली होती फॅमिली गेट टुगेदरची, आणि ती डिलिव्हरी द्यायला निकी जाणार होती, म्हणून मी तुम्हाला फोन नाही केला. पण काय झालं की अचानक निकीला इन्स्टिट्यूट मधून फोन आला, त्यामुळे तिला तिकडे जावं लागलं. हा, खरं म्हणजे मीच जाणार होतो, पण काही क्लायंटना डबे न्यायला घरी येणार आहेत, त्यामुळे मला इथून हलता येत नाही. आणि तुम्हाला इथली परिस्थिती माहितीच आहे, त्यामुळे डिलिव्हरीची जरा पंचायत झाली आहे. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जातो. खरंच तुम्ही याल? हो. नाही म्हणजे तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट करून इथे यावं लागेल ना. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगणारच नव्हतो, पण बाबा हे बघा, तुम्ही अजिबात अपराधी वाटून घेऊ नका. काय हो, तुम्हाला आता कसं सांगू मी? काहीही सांगू नका, आणि याचं अजिबात ओझं घेऊ नका मनावर. मुलासारखं मानता ना मला, मग हक्काने बोला. येशील का विचारू नका, येच असं म्हणा. ठीक आहे? देव तुझं कल्याण करू बाळा. हे येतो मी. हा. वाव, प्लॅन इज ऑन. मस्त. समीर, तू निघालास की मी हॉलचा पत्ता तुझ्या घरच्यांना देणार, आणि आज ते बघणार तुझी नोकरी सुटली आणि तू झालायस एक डिलिव्हरी बॉय, तोही त्या फडतूस कुकच्या फॅमिलीचा. मी तर सुरुंग पेरलाय, आता फक्त वाट बघते धमाक्याची. पूजा झाली आहे, सगळ्यांनी नमस्कार करून घ्या. बाबा सावकाश. बाबा सॉरी, तुमचं पथ्य चालू आहे म्हणून गोड नाही देते तुम्हाला.
आता अर्पिता मॅडमनी पूजा केली म्हणून तुम्ही देवाशी फटकून वागणार आहात का? जा हे तुझा जा मी नाही जाणार आहे. आईने सांगितलं जा. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना हट तुझं. मस्त आलं. थँक्यू. आवडत. आई ये नको. घे ग. बाकीच्यांनी पण 2-2 घेतले. काही नको. ठीक आहे. हा. अगं स्वामी नाही रागवणार आहे तुझ्यावर. आणि अर्पिता मॅडम तर अजिबात नाही रागवणार. हे बघ समीर. अहो बरं मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचंय. ते काम संपलं की मी डिरेक्टली नामस्मरणाच्या ठिकाणी येतो. अहो पण तू
मी असं माझं जरा अर्जंट काम आहे. मी लवकरात लवकर येतो, जास्त वेळ लागणार नाही. आणि तुम्ही हॉलवर पोचलात की मला मेसेज करून ठेवा. प्रभा, बरोबर नेमक्या वेळी तुझ्या ऑफिसवाले असे कसे वागतात रे? मनाचा कारभार चालू आहे, मनमानी चालू आहे. कुठेही पाठवतात, कधीही पाठवतात. अर्जंट काम आहे, येतो मी, लवकर येतो. बाबांना सावकाश घेऊन या. हो, लवकर या. पूर्वी असं नसायचं ना ग. ही आल्यापासून ना सगळ्याचं तंत्रच बिघडले. त्याच्या ऑफिसचंही आणि त्याच्या आयुष्याचंही. सरप्राईज. राजश्री, तू अगं स्वामींच्या नामस्मरणाचा कार्यक्रम तूच ठरवलायस ना? मग आम्हाला वाटलं की तू पुढे गेली. समीरची आई, तुम्हाला सगळ्यांना घेतल्याशिवाय मी जाणार आहे का? पण तू ते पत्ता पाठवणार होता, तो पण नाही पाठवलास अजून. म्हणून मीच आले ना स्वतः पिक करायला तुम्हाला. कार घेऊन आले, आपण सगळे एकत्र जाणार आहोत कारने. ओके. आणि ऍक्च्युली हे सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून मग ऍड्रेसने सेंड केला. आणि काय एवढ्या भर उन्हातून तुम्ही रिक्षा आणि बसने जाणार, तेही मी असताना? नो वे. अगं पण तुझ्या एवढ्याच्या गाडीत एवढी माणसं पुरणार आहेत का? एकच गाडी आहे का माझ्याकडे? हे असं पाहिजे. याला म्हणतात माणुसकी. याला म्हणतात दुसऱ्यांवर जीव टाकणं. समीरचे तुमच्या सगळ्यांवर मी जीव ओवाळून टाकणारच. माझं घर आहे, माझी माणसं. हो ग हो, तूच तूच माझी आहेस. चला. हो हो हो. अहो, तो हॉलचा पत्ता पाठवा ना. मी आले ना, मग पत्ता कशाला हवाय? नाही तर काय, समीरना पाठवायचंय. ते ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले, ते डायरेक्ट तिकडेच येतील. हॅलो. हा हा, मी पोहोचतेच आहे. ओके. हो नाही, समीरच्या घरून निघते. चला चला चला, निघूया. चला चला, लेट्स गो. अहो तो हॉलचा पत्ता पाठवा समीरना. सॉरी, बाबांना घेऊन ये. राजश्री, या राजसी मॅडम हॉलचा पत्ता का सांगत नाहीयेत? मुद्दाम करतायत का या असं? बाबा चल.
नशीब यांनी आपल्याला बघितलं नाही. आई पण यांच्या ऑर्डरच्या डिलिव्हरी संदर्भात काहीतरी गौडबंग आलाय हा. आणि काय आहे ते आजच आपल्याला कळायला हवं. हो पण दोघी एकत्र जाण्यात रिस्क आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही थांबा, मी बघून येते. हो जा जा हळद जा. फार कौतुक आहे ना बाबांना अर्पिताचं. कळली लायकी हिच्या नवऱ्याची. आता तुझे बरोबर 12 वाजवते की नाही बघच अर्पिता.